शेतकरी मित्रा हो नमस्कार. वार आहे शनिवार, तारीख आहे 22 ऑगस्ट. तर 22 ऑगस्टला महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पाऊस असणार आहे? तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर शनिवारी 22 ऑगस्टला जर बघितलं तर तुमसर, भंडारा, त्याचबरोबर उमरेड, रामटेक, नागपूर हा परिसर बघितला तर या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. गोंदिया, साकोली, आमगाव, देवरी त्याचबरोबर म्हणजे हा संपूर्ण परिसर ब्रह्मापुरी, अमरापुरी या परिसरात देखील काही प्रमाणात पावसा असणार आहे. इकडे जर आपण जर हिंगणघाट, चिमूर, वरारा, वडकी, वर्धा हा परिसर बघितला तर या भागात देखील रिमझिम पावसा असणार आहे. सकाळी सकाळी जास्त प्रमाणात पाऊस असेल हिंगणघाट, उमरेड या परिसरामध्ये, वर्ध्यामध्ये देखील. त्याचबरोबर आर्वी, तेलगाव या भागात देखील काही प्रमाणात पावसा असणार आहे. शेतकरी मित्रांनो, म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं तर पाठीमागच्या हवामानापेक्षा आता वातावरणात थोडा बदल आपल्याला जाणवत आहे. आपण जर अमरावती, अचलपूर, त्याचबरोबर अंजनगाव, अकोट, धरणी हा परिसर बघितला तर येथे थोड्या रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा पहाटे 5च्या आसपास शनिवारी असणार आहे. आपण जर अचलपूर परिसर जर बघितला तर अचलपूरमध्ये 8च्या आसपास जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होऊन जाणार आहे. अरवी, पुलगाव, वर्धा, हिंगणघाट या भागात देखील 8च्या आसपास जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर पुसद, उमरखेड, नांदेड, हिंगोली हा परिसर बघितला तर या भागात आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. नांदेड, परभणी, जिंतूर, परतूर, माजलगाव, बीड, केज, परळी, लातूर, धाराशिव. अ, आता इथे आपण बघूया, इथे म्हणजे आपण जर बघितलं तर आपल्याला ढगाळ वातावरणाचं प्रमाण इथे जास्त प्रमाणात दिसत आहे. इथे आपण बघू शकता बार्शी, सोलापूर या परिसरामध्ये. सोलापूर परिसरात जर आपण 6च्या आसपास जर बघितलं, सोलापूर, बिदर या परिसरात, तर आपल्याला काही प्रमाणात या भागात पाऊस हा दिसत आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण जर मध्य महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर परिसर जर बघितला तर अहिल्यानगर परिसरामध्ये ढवळपुरी, अहिल्यानगर, त्याचबरोबर राहुरी, घोडेगाव, श्रीरामपूर, लोणी, गंगापूर, वैजापूर, कोपरगाव, येवला, मनमाड, नांदगाव, खिर्डी, कन्नड, त्याचबरोबर फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात देखील आपल्याला काही प्रमाणात म्हणजे ढगाळ वातावरण आहे, जास्त काय पाऊस नाही त्या परिसरात देखील. तर सर्व शेतकऱ्यांनी हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा आहे. पाचोरा, पारोला, अंबळनेर, धरणगाव, जळगाव, चापोडा, त्याचबरोबर शिरपूर, बलवाडी, धुळे हा देखील परिसर आपण जर शनिवारी बघितला तर या भागात देखील आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. म्हणजे आपण जर नागपूर परिसर जर बघितला तर त्या भागात चांगल्या प्रमाणात पाऊस आहे. आपण जर इथे साक्री, सटाणा, मालेगाव हा परिसर बघितला तर या भागात आपल्याला पूर्णपणे ढगाळ वातावरण दिसत आहे. झाला तर नंदुरबार परिसरामध्ये सकाळी सकाळी 8च्या आसपास थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस असेल, थोड्याफार प्रमाणात, जास्त नाही. त्याचबरोबर आपण जर पेठ, नाशिक, घोटी, त्याचबरोबर वापी, वलसाड, त्याचबरोबर कुळगाव, बदलापूर, अकोल्याचा काही परिसर हा जर परिसर जर बघितला तर संध्याकाळी थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस असेल. बाकी बोईसर, वसई, विरार, त्याचबरोबर मुंबई, त्याचबरोबर कुळगाव, बदलापूर, पेण, अलिबाग, मुरुड, जंजिरा, हरिहरेश्वर हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. खूप शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे, पावसाची त्यांना प्रतीक्षा आहे, पण शेतकरी मित्रांनो, पाऊस हा आपल्याला लांबणीवर दिसत आहे. इथे जर आपण बघितलं तर रत्नागिरी परिसरामध्ये थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस असेल. राजपूर, त्याचबरोबर कणकवली, सावंतवाडी, पणजी, मुडगाव, त्याचबरोबर कारवार हा परिसर बघितला तर या भागात देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस हा होऊ शकतो. त्याचबरोबर आपण जर कोल्हापूर, ईश्वरपूर, सांगली, इचलकरंजी, निपाणी, त्याचबरोबर तासगाव, अंजनी, विटा, मायनी, त्याचबरोबर कारेगाव हा परिसर बघितला तर अंजनी, तर या परिसरात जर आपण बघितलं तर आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर शनिवारी 22 ऑगस्टचा आपण दिवसभराचा आणि रात्रीचा हवामानाचा अंदाज जर बघितला तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या परिसरामध्ये फक्त आपल्याला ढगाळ वातावरण दिवसभर दिसत आहे. बाकी नागपूर, गोंदिया, वर्धा, भंडारा या परिसरामध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस हा होणार आहे. म्हणजे तिथल्या शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा मिळत आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून, तालुक्यातून, गावातून आपले व्हिडिओ पाहतात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
आणि सर्वात आधी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.